पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93. प्रश्न काय सांगतो? खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. तर ABCDEFG एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. पूर्व माहीत आहे आपल्याला, हे उत्तर आपण वर पकडतो तर पूर्व कुणीकडे असणार आहे? ह्या साईडला पूर्व आहे, बरोबर. इकडे इकडे तोंड आहेत त्यांचे, ह्या साईडला. किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 जण भिंतीवर बसलेले आहेत. ही एक भिंत आहे, त्यांचे सगळ्यांचे तोंड असे आहेत पूर्वेकडे, बरोबर. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे, म्हणजे सी हा डीच्या उजवीकडे आहे. तोंड इकडे आहे त्याचं, तर मग त्याची उजवी बाजू कोणती असणार आहे? खाली. त्या जागी सी बसून आहे असं त्याचं म्हणणं आहे. बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. आता सगळं आपण एवढं जे वाचलेलं आहे त्याच्यामधून फक्त डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे, याच्यावरून समजतं एका माणसाचं लोकेशन, बरोबर. याच्यावरून डीची स्थिती समजत आहे, स्थान समजत आहे. बाकी कशावरून पण कोणाचं स्थान समजत नाही. तर पाहू सर्वप्रथम हे पहा, डी. त्यांनी सांगितले डी याचं दक्षिणेकडून तिसऱ्या क्रमांकावर स्थान आहे. हे 1 2 तिसऱ्या क्रमांकावर डी आला, हे भेटलं आपल्याला पहिलं, बरोबर. अगोदर इकडे मांडून घेऊ. तिसऱ्या क्रमांकावर भेटला डी. याच्यानंतर त्यानं काय म्हटलेलं आहे? त्याच्यानंतर पुढचं काय म्हणते? सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे, बरोबर. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. याचा अर्थ काय? हे जे डी आहे याची उजवी बाजू कोणती आहे? खालची. मग याच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? हा सी बसला आहे ह्याच्या उजवीकडे. दोघांची स्थिती समजली आपल्याला. यानंतर पुढचं काय विचारलेलं आहे? पुढचं सांगितले बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. पहा, तर मग बीचं सांगितलं आहे आपल्याला, बी हा अगदी टोकाला आहे म्हटले आणि त्याच्या शेजारी ई आहे असं म्हटले. मग जर बी आपण इथं घेतला तर इथं जागाच नाही ना ईला बसायला. इथं अगोदर सी बसलेला आहे, कारण डी हा खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा 1 हा 2 नंबरचा तर सी बसला आहे. तर मग बी ह्या टोकाला तर येणार नाही, हे कन्फर्म झालं. तर बीचं टोक इथं कन्फर्म झालं. ओके, बीचं टोक इथं कन्फर्म झालं वर. डीचं टोक कन्फर्म झालं. हे डी आणि सी आणि बी हे तिघं कन्फर्म झाले. ठीक आहे, बीचं टोक वरच्या बाजूला आहे आणि बीच्या बाजूला ई आहे, म्हणजे ईचं पण टोक इथं कन्फर्म झालं. समजलं? चौघांच्या जागा कन्फर्म झाल्या आहेत. कोणाकोणाच्या? डी खालून तिसरा, सी डीच्या उजवीकडे, बी अगदी टोकाला, ई बीच्या बाजूला. चौघांचं समजलं. तर जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. पुढचं समजायचं जीला. आपल्याला एफ माहिती नाही कुठं आहे ते. एफ माहिती आहे का कुठं आहे ते? नाही. परंतु ई माहिती आहे कुठं आहे ते? बीच्या बाजूला ई बसलेला आहे. त्याचं म्हणणं काय आहे? ई आणि एफ यांच्या दोघांच्या मध्ये जी आहे, बरोबर. आता हे खालचं डी आणि सी या दोघांनी तो आपण टाकलेला आहे. ई आणि एफच्या मध्ये जी आहे असं जर म्हटलं तर इथं तिघांपैकी कोणीतरी बसू शकतं का? इथं शक्यच नाही. 3 स्थान पाहिजे एकानंतर एक, तेव्हा कुठे इथं कोणी येऊ शकणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हे ई जी एफ हे तर येऊ शकणार नाही आहेत. तर मग ई कन्फर्म आहे अगोदरच, हिचं स्थान. ई आणि एफच्या मध्ये जी आहे, म्हणजे एफ आला इथं आणि दोघांच्या मधला जी, बरोबर. सगळ्यांचं स्थान कन्फर्म झालं. उरला फक्त ए, तर उरलेल्या ठिकाणी याला बसवलं. ओके, पुन्हा काय विचारले? तर जीच्या उजवीकडे कोण बसला? तर मग पहा, यांचं तोंड इकडे आहे पूर्वेला, त्याच्या उजवीकडे म्हणजे खालची बाजू, त्याच्या उजवीला बसला आहे एफ, बरोबर. तर याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. समजलं? पुन्हा एकदा समजून घ्या. सगळे भिंतीवर बसलेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की डी हा दक्षिणेकडून तिसऱ्या टोकावर आहे, त्याच्या उजवीकडे सी आहे असं सांगितले. दोघांची जागा कन्फर्म, खाली कन्फर्म नाही आणखी. नंतर म्हटले बी हा अगदी टोकाला आहे. हा बी हा अगदी टोकाला गेला. नंतर बीच्या बाजूला ई आहे असं म्हटले. बीच्या बाजूला ई आला. तर 1 2 3 4 चौघांची जागा कन्फर्म झाली. नंतर त्यांनी म्हटले की ई आणि एफच्या मध्ये जी आहे. मग ई तर जागा इथं आहे हीचं कन्फर्म, तर ई आणि एफच्या मध्ये जी आहे, इथं आपण बसून टाकलं जीला. उरला फक्त ए, तर एला इथं बसून टाकलं. त्यांनी विचारले काय? त्यांनी विचारले जीच्या उजवीकडे कोण आहे? तर एफ. आलं? समजलं? 4 असणार याचं उत्तर.